Standard 8th Subject Maths Chapter 14 Compound Interest. Students, we already learned in the last standard what is interest. Now we are going to study compound interest. First, see what is interest. A person takes a loan from institutes like bank or patpedi with fixed rate of interest. After stipulated time, he repays the loan with some more money. The additional money is called interest. Formula for interest: I is equal to PNR upon 100, where I is equal to interest, P is equal to principal, N is equal to number of years, R is equal to rate of interest at PCPA. When interest is charged on the principal and also on the interest acquired in the previous year, the total interest payable at the end of the period is called the compound interest. Here formula for amount: A is equal to P in bracket 1 plus R upon 100 raised to N, where A is equal to amount, P is equal to principal, R is equal to rate of interest, and N is equal to period. Now formula for compound interest. Compound interest is equal to amount minus principal. In short, compound interest means CI is equal to amount A minus principal P, means CI is equal to A minus P. Let us start practice set 4.1. First question, find the amount and the compound interest. विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिल्या प्रश्नासाठी टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमधलंच पहिलं सम मी असं लिहिलंय. प्रिन्सिपल P इज इक्वल टू ₹2000, rate R is equal to 5 PCPA and duration N is equal to 2 years. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आधी आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करावं लागतं आणि म्हणून अमाऊंटचा फॉर्म्युला A is equal to P in bracket 1 plus R upon 100 raised to N. A is equal to P. P आपल्याला प्रिन्सिपल 2000 दिलाय, ते आपण 2000 घेतले, इंटू 1 प्लस R. R आपल्याला 5 दिलाय, तो 5 घेतलाय आपण इथे, अपॉन 100 फॉर्म्युल्यामध्ये आहे तो घेतलाय 100, आणि हा N इज इक्वल टू 2 दिलेला आहे आपल्याला इथे सममध्ये, म्हणून Nच्या जागेवर आपण इथं 2 घेतलंय, जे आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्यात फॉर्म्युल्यामध्ये. A इज इक्वल टू 2000 इंटू, आता आपल्याला 1 प्लस 5 अपॉन 100 ही ॲडिशन करायची आहे, तर याचा LCM येतो 100, आणि 100 इंटू 100 प्लस 5, आणि हे जे 100 आहेत ते घेतलेले आहेत आपण, आणि ब्रॅकेट स्क्वेअर इथे आहे तो स्क्वेअर घेतलाय. हे इज इक्वल टू 2000 इंटू 100 प्लस 5 105 अपॉन 100, आणि हा स्क्वेअर. A इज इक्वल टू, आता इथे 2000 इंटू हे आता इथे स्क्वेअर आहे म्हणून आपण हे 105 अपॉन 100 दोनदा घेतलेत, 105 अपॉन 100 इंटू 105 अपॉन 100, आणि मग हे दोन झिरोज कॅन्सल झाले म्हणून दोन झिरो कॅन्सल झाले, नंतर हा इथला झिरो कॅन्सल झाला म्हणून हा झिरो कॅन्सल झाला, आणि आता न्यूमरेटरला झिरो नाही आहे आणि म्हणून हा झिरो तसाच राहतोय, कारण त्याच्याबरोबर कॅन्सल व्हायला झिरो नाही आपल्याकडे, आणि म्हणून इथे शिल्लक राहिलं 2 इंटू 105 इंटू 105, आणि अपॉन हे 10, आणि मग आपण डिव्हाइड केलं, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 1 जा 5, 5 2 जा 10, आणि 5 1 जा 5, आणि म्हणून आपल्याला मिळाले A इज इक्वल टू 21 इंटू 105, आणि हे मल्टिप्लिकेशन केलं आपण, ते मल्टिप्लिकेशन आपलं येतं 2205, आणि म्हणून A इज इक्वल टू ₹2205, आणि ही अमाऊंट मिळाली आपल्याला. आता याच्यावरून आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं आहे.
कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आत्ता आपण अमाऊंट फाइंड आउट केली आहे 2205 मायनस प्रिन्सिपल आपल्याला सममध्ये दिलेला आहे. इथे 2000 सममध्ये दिला आहे 2000, तो घेतला आहे आपण. आणि मग याचं सबट्रॅक्शन आपलं मिळाले 205. 2205 मायनस 2000 इज इक्वल टू 205. म्हणून आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला आहे ₹205. पहिल्या क्वेश्चनमधलं दुसरं सम तुम्ही सोडवायचे घरी. मी तिसरं सम घेते. प्रिन्सिपल P ₹4000, रेट ₹7.5 PCPA, ड्युरेशन N इज इक्वल टू 2 years. सेम पहिल्या सम प्रमाणेच आहे, पण इथे 7.5 आहे म्हणून मी हे सम तुम्हाला सोडून दाखवते. आता आपण पहिला फॉर्म्युला लिहिणार. A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 + R/100⁻n. आता व्हॅल्यू पुटअप करणार आपण. A इज इक्वल टू P. P मीन्स प्रिन्सिपल 4000 इन ब्रॅकेट 1 + R 7.5 अपॉन 100⁻n. n 2 years आहे म्हणून इथे 2 यांच्या जागेवर 2. देअरफॉर A इज इक्वल टू 4000 इंटू, आता इथे हे 100 प्लस 7.5 अपॉन हे 100 आणि स्क्वेअर. देअरफॉर A इज इक्वल टू 4000 इंटू, आता हे 100 प्लस 7.5, 100 प्लस 7.5 काय येणार ॲडिशन 107.5, 107.5 आणि हे अपॉन 100 स्क्वेअर. देअरफॉर A इज इक्वल टू 4000 इंटू, आता हे 107.5 अपॉन 100चा स्क्वेअर आहे म्हणून ही टर्म आपण दोनदा लिहिणार. 107.5 अपॉन 100 इंटू 107.5 अपॉन 100. आणि आता आपण डिवाइड करणार. हे 2 0 कॅन्सल झाले म्हणून हे 2 0 कॅन्सल झाले. हे न्यूमरेटरचे 2 0, हे डिनॉमिनेटरचे 2 0 कॅन्सल झाले. नंतर न्यूमरेटरचा 1 0, डिनॉमिनेटरचा 1 0 कॅन्सल झाला. आणि आता आपण इथेच डिवाइड करू शकतो पण इथे जास्त हे होईल, गर्दी होईल म्हणून आपण खाली घेतोय. A इज इक्वल टू 4 इंटू 107.5 अपॉन 1 इंटू 107 अपॉन 10. 4 इंटू 107.5 अपॉन 1 इंटू 107.5 अपॉन 10. आता आपण डिवाइड करू. 2 2 जा 4, 2 5 जा 10, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 7 मधून 5 गेले 2 राहिले आणि 25 झाले आणि म्हणून इथे 0.55 जा 25 आणि म्हणून 2 इंटू 107.5 इंटू 21.5 आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळतात 4622.50. म्हणजेच अमाऊंट आपल्याला मिळालं. अमाऊंट इज इक्वल टू ₹4622.50. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू
अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट आपल्याला मिळाले 4622.50 मायनस प्रिन्सिपल आपल्या सममध्ये आहे 4000 आणि मग याचं सबट्रॅक्शन मिळतं आपल्याला 622.50 म्हणजेच आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला ₹622.50. Second sum, Samir Rao has taken a loan of ₹12,500 at a rate of 12 PCPA for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? आपल्याला काय दिले सम मध्ये प्रिन्सिपल P इज इक्वल टू ₹12,500, रेट R इज इक्वल टू 12 PCPA आणि ड्युरेशन N इज इक्वल टू 3 years. फॉर्म्युला घ्यायचा A इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R अपॉन 100 रेज टू N. व्हॅल्यूज पुट करायच्यात. A इज इक्वल टू प्रिन्सिपल 12,500 इन ब्रॅकेट 1 प्लस R 12 अपॉन 100 रेज टू N म्हणजे 3 years. ते आपण पुट केले ते 3. A इज इक्वल टू 12,500 इंटू 1 प्लस 12 अपॉन 100चे ॲडिशन करायचे आपल्याला. 100 इंटू 100 प्लस 12 अपॉन 100 रेज टू 3. देअरफॉर A इज इक्वल टू 12,500 इंटू 100 प्लस 12 आपल्याला मिळाले 112 अपॉन 100 क्यूब. आता इथे क्यूब आहे म्हणून ही टर्म आपण खाली 3 वेळा घेणार. A इज इक्वल टू 12,500 इंटू क्यूब असल्यामुळे 3 वेळा ही टर्म येणार. 112 अपॉन 100 इंटू 112 अपॉन 100 इंटू 112 अपॉन 100. आणि आपण आता इथे हे 2 झिरो कॅन्सल केले न्यूमरेटरचे आणि हे डिनॉमिनेटरचे 2 झिरो आपले कॅन्सल झाले. नंतर आपण आता डिवाइड करू. इथे 2 5 10, 2 0 0, 2 5 10, 2 6 12, 2 5 10, 2 0 0, 2 5 10, 2 6 12. आणि मग इथे आपण 5 ने डिवाइड करू. 5 1 5, 5 0 0, 5 2 10, 5 5 25. नंतर इथे पुन्हा आपण 5 ने डिवाइड करू. 5 1 5, 5 0 0, 5 5 25. आणि आता आपण हे 5 इंटू 112 इंटू 56 इंटू 56 अपॉन 10 इंटू 10 आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि त्याला 100 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळतात 17,561.60. म्हणजेच आपली अमाऊंट येते A इज इक्वल टू ₹17,561.60. Third sum, to start a business, Shalaka has taken a loan of ₹8,000 at a rate of 10 and half PCPA. After 2 years, how much compound interest will she have to pay? What is given? Principal P is equal to ₹8,000. Rate R is equal to 10 and half PCPA means
10.5 PCPA. Duration n is equal to 2 years. Duration n is equal to 2 years. Now here write formula. A is equal to P in bracket 1 plus R upon 100 raised to n. Therefore A is equal to, put the values. P is equal to 8000 in bracket 1 plus R is equal to 10.5 upon 100 raised to n is equal to 2. Therefore A is equal to 8000 in bracket 1 into 100 plus 10.5 upon 100 square. Therefore A is equal to 8000 in bracket 100 plus 10.5 110.5 upon 100 square. Therefore A is equal to 8000 into 110.5 upon 100 into 110.5 upon 100 स्क्वेअर असल्यामुळे दोनदा टर्म लिहिली आपण. देअरफोर आता इथे डिवाइड करू आपण. 20 20 10 10 2 5 जा 10 2 4 जा 8. किंवा आपण हे 10 असेच ठेवू, कारण मग आपल्याला डिवाइड करायला खूप सोपं जातं. 10 असेच ठेवू आणि हे 8. A is equal to 8 into 110.5 into 110.5 upon 10 आणि हे आपण मल्टिप्लिकेशन केलं आणि 10 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळतात 9768.20 आणि हे अमाऊंट आपलं रुपीजमध्ये असतं म्हणून रुपीज. A is equal to 9768.20. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. देअरफोर कंपाऊंड इंटरेस्ट is equal to A minus P. A आपल्याला मिळाले 9768.20 मायनस प्रिन्सिपल आहे आपला 8000 आणि याची जर आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला मिळतात रुपीज 1768.20 म्हणजे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळाला रुपीज 1768.20. आणि आपला हा प्रॅक्टिस सेट 14.1 कंप्लीट झाला आहे.